So in the previous lecture, we have studied the basics of the data structure. What is meant by the data structure? Which types of the data structure which are going to study in this curriculum or in this syllabus. Okay. So first data structure. Then what we have seen in previous lecture, the operations on the data structure like the insertion, deletion, searching, sorting, merging, okay, traversing, and the what is meant by the algorithm. Because in the data structure whole subject we are going to see the algorithms on each and every operation on the data structure. Okay, so the first data structure, that is a linear type of data structure, is array. It is also called as linear array. Because आता linear array का, because आपलं जे insertion आहे, array जो creation असतो, array जो main memory मध्ये save होतो, तो sequentially होतो, linearly होतो. So that is called as linear array or the array. Both are the same thing. Okay. So आपण ह्याच्यामध्ये one dimensional जो array आहे, त्याच्या जसं आपण C मध्ये बघितलं, there are two types of array, one dimensional, two dimensional. तर आपण two dimensional चे एकच algorithm आहे तुम्हाला multiplication of matrices, but डीप मध्ये जी कन्सेप्ट आहे ती आपल्याला वन डायमेन्शनल अरे ची आहे. ओके, सो जस्ट आपण एकदा सी चं रिवाइज करूयात की अरे मध्ये व्हॅल्यूज कशा टाकायच्या, अरे प्रिंट कसा करायचा, अरे डिक्लेअर कसा करायचा, हे जे आपली सी ची कन्सेप्ट झालेली आहे ती पहिले आपण रिवाइज करू. बिकॉज आपल्याला डेटा स्ट्रक्चर सब्जेक्ट मधला जो अरे चॅप्टर आहे, जो की आता आपण स्टार्ट केलेला आहे, त्याच्यामध्ये हे अरे डिक्लेरेशन, अरे इनिशियलायझेशन कसं करायचं हे नाहीये, बट त्याचा यूज आहे. सो आपल्याला एकदा ते रिवाइज करावं लागेल. ओके, सो बिफोर स्टार्टिंग, so first we will revise what is meant by array. Array, it is an obviously data structure. It contains n elements of same data type. जसं मी तुम्हाला प्रीवियस लेक्चरला सांगितलं की आपल्याला जर सपोज एक एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला की जर मला 5 नंबरची ऍडिशन करायची, तर व्हॉट विल आय डू? One way is I will declare the total 5 variables, then I will take the value of the 5 variables, okay, then add that 5 variables then into the 6th variable. So त्या प्रोसिजर नी पण तुम्हाला ऍडिशन ऑफ 5 नंबर्स मिळेल. ओके, बट मेन मेमरी मध्ये जेव्हा तुम्ही डिफरंट व्हेरिएबल्स डिक्लेअर करता, जसं मी तुम्हाला प्रीवियस लेक्चर मध्ये सांगितलं, मेन मेमरी मध्ये जी मेमरी आहे ती कंटिन्युअस अलोकेट नाही होत. जर मेमरी कंटिन्युअस अलोकेट नाही झाली तर व्हॅल्यू ऍक्सेस करायला पण टाइम लागतो. सो आपला एक्झिक्युशन टाइम जो आहे प्रोग्रामचा तो इन्क्रीज होतो. सो ते अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो? अरे करतो. बिकॉज अरे मध्ये मेमरी अलोकेशन कंटिन्युअस होतं, लिनियरली होतं, सिक्वेन्शियली होतं. ओके, आणि अरे मध्ये जे आपण अरे ज्या टाईपचा डेटा टाइपचा डिक्लेअर करणार, त्याच डेटा टाइपचे एलिमेंट्स आपण त्याच्यात स्टोअर करू शकतो, सेम डेटा टाइपचे. ओके, सो नेक्स्ट आहे डिक्लेरेशन ऑफ अरे. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे की आपल्याला ज्या ज्या कन्सेप्ट सी मधल्या डेटा स्ट्रक्चर मध्ये लागणार आहेत त्या मी एकदा रिवाइज करणार, देन आय विल स्टार्ट विथ द टॉपिक ऑफ द डेटा स्ट्रक्चर सब्जेक्ट. ओके, सो डिक्लेरेशन ऑफ अरे. अरे डिक्लेअर कसा करायचा? सो त्याचा सिंटॅक्स काय आहे? डेटा टाइप, array name, space do, and then here size of array. Okay, so this is a declaration of array चा syntax. Okay, for example, suppose आपण declare केला and array integer, then array ला name दिलं a आणि size दिली 10. Okay, so कसं memory allocation होतं? From a of 0 पासून a of 1, a of 2. आता आपण सिम्प्लिसिटी एक्सप्लेन करण्यासाठी ते साइज कमी देऊयात, म्हणजे आपल्याला प्रॉपर एक्सप्लेन करता येईल. a of 3 and a of 4. ओके, आता आणि ह्याच्यामध्ये गार्बेज व्हॅल्यू असतात जोपर्यंत तुम्ही व्हॅल्यू टाकत नाही. ओके, आता मी इथे लगेचच मेमरी अलोकेशनचं 2002 2002 वगैरे असं काही लिहित नाही. ठीक आहे, सो हे फक्त काय झालं की अरे मध्ये कंटिन्युअस मेमरी अलोकेशन होतं. एका इलेमेंट नंतर लगेच नेक्स्ट मेमरीला काय असतो?
सेकंड इलेमेंट असतो. ओके, सो हे झालं तुमचं डिक्लेरेशन ऑफ द ॲरे. सो हा ॲरे जो ए आहे तो इंटिजर टाईपचाच आहे. सो या ए ॲरे मध्ये वी कॅन इन्सर्ट ओनली द इंटिजर व्हॅल्यू. सो इट कंटेन्स n एलिमेंट्स ऑफ द सेम डेटा टाईप. ओके, नाउ जेव्हा आपल्याला सपोज 5 एलिमेंट्स पाहिजे आणि आपण 5 साईज जर दिली तर इंडेक्स बाय डिफॉल्ट काय असते तुम्हाला माहिती आहे, 0 पासून 4 पर्यंत. मग ह्या केस मध्ये कसं होतं की जो फर्स्ट इलेमेंट आहे तो 0th पोझिशनला असतो, सेकंड इलेमेंट फर्स्ट पोझिशनला असतो, थर्ड इलेमेंट सेकंड पोझिशनला असतो, फोर्थ इलेमेंट थर्ड पोझिशनला असतो आणि फिफ्थ इलेमेंट फोर्थ पोझिशनला असतो. ओके, मग आपल्याला जर असं करायचं असेल की फर्स्ट इलेमेंट हा मला फर्स्ट पोझिशनलाच पाहिजे, मग आपण काय करतो, एक मॅक्स साईजचा ॲरे काय करतो, डिक्लेअर करतो, मॅक्झिमम साईज. मग त्यातली आपल्याला जे यूज करायची ते आपण यूज करतो. मग आपल्याला आता जर जेव्हा मी ए ऑफ 50 पर्यंत काय करेल, ए ऑफ 50 मॅक्झिमम साईजचा ॲरे जेव्हा डिक्लेअर करेल तेव्हा ए ऑफ 0 पासून ते ए ऑफ डॉट 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 ए ऑफ 49 पर्यंत मेमरी अलोकेशन होईल. बरोबर, मग त्यातले सपोज आता मला हे मी मॅक्झिमम साईजचे आहे पण मला 5 एलिमेंट्सच एंटर करायचे, तर मी यूज कोणतं करणार, फर्स्ट पासून ते इथपर्यंतचे ब्लॉक फक्त काय करणार, यूज करणार. मेमरी अलोकेशन ऑल ब्लॉकला झालेले, पण आता मी यूज कोणते करणार, फक्त हे एवढे. सो मी काय करणार, माझा जो फर्स्ट इलेमेंट आहे तो फर्स्ट इंडेक्सलाच टाकणार, हा ब्लॉक मी यूज करणार नाही. सेकंड इलेमेंट सेकंड इंडेक्सला, थर्ड थर्डला, फोर्थ फोर्थला आणि फिफ्थ फिफ्थला. त्याच्यानंतर जर मला 7 करायचे असतील तर मी फर्स्ट पासून ते 7th ब्लॉक पर्यंत यूज करणार. सो माझं फर्स्ट पोझिशनला, सेकंडलाच येईल, त्या पोझिशनलाच इलेमेंट येईल. ओके, आधीच्या याला तसं पॉसिबल का नव्हतं, बिकॉज जेव्हा आपण डिक्लेअर करतो ॲरे असा ए ऑफ 5 तेव्हा मेमरी अलोकेशन ए ऑफ 0 पासून ते ए ऑफ 4 पर्यंतच असतं. ए ऑफ 5 साठी मेमरी अलोकेशनच नसतं. सो आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकू शकत नाही. आपल्याला माहितीये की सी मध्ये किंवा कोणत्याही लँग्वेज मध्ये जेव्हा आपल्याला व्हॅल्यू टाकायची असते व्हेरिएबल मध्ये तेव्हा ती साईज आधी आपण डिक्लेअरच का करतो, कारण की मेमरी पहिले अलोकेट झाली पाहिजे आणि मगच आपण काय करतो, व्हॅल्यू इन्सर्ट करतो. मग जेव्हा मी ए ऑफ 5 करते, मेमरी अलोकेशन काय, ए ऑफ 0 पासून ए ऑफ 2, ए ऑफ 1, 2, ए ऑफ 3 आणि 4 ला. तर मी ए ऑफ 5 ला कशी टाकू शकते जर मेमरी अलोकेशनच झालेलं नाहीये तर. ओके, सो मी काय करणार की मॅक्झिमम नंबर काय करणार, डिक्लेअर करणार साईज. सो मेमरी अलोकेशन 49 पर्यंत आहे. सो त्यातला आता मी एवढं यूज करू शकते बिकॉज ह्याला मेमरी अलोकेशन झालेलं आहे. परत एकदा सीचे रिवाइज करा, जर लिंक नसेल तर मला सांगा, मी ते तुम्हाला सेंड करेल. ओके, बट एवढं सफिशियंट आहे आता रिवाइज करण्यासाठी. ओके, सो आता आपण काय करणार आहे, तुम्हाला जे सिलेबस मध्ये जे सगळे अल्गोरिदम्स दिलेले आहेत बुक मध्ये, तुम्हाला बुक कोणतं आहे ते पण सांगते. तर तुमच्या सिलेबस मध्ये जे बुक आहे त्याच्यामध्ये जे अल्गोरिदम्स दिलेले आहेत तर ते जे अल्गोरिदम्स आहेत सगळे फर्स्ट इंडेक्स पासूनच सुरू होतात. सो वी हॅव टू फॉलो दॅट रूल. सो आपण काय करणार, एक मॅक्झिमम साईजचा ॲरे काय करणार, डिक्लेअर करणार. सो दिस इज ऑल अबाउट द डिक्लेरेशन ऑफ द ॲरे. ओके, नाउ आता तुम्हाला माहिती ॲरे डिक्लेअर केला की त्याच्यामध्ये काय टाकायच्या, व्हॅल्यू टाकायच्या. सो इनिशियलायझेशन ऑफ अ ॲरे. सो आपण काय करणार आहे, आता रन टाइमच इनिशियलायझेशन करणार आहे बिकॉज आता तुम्ही प्रॉपर प्रोग्रामिंगला लागणार आहे. आता सेकंड इयरला तुम्ही आलेले. सो आता सगळं रन टाइम व्हॅल्यू घ्यायच्या आहेत, म्हणजे प्रोग्राम रन केल्यावरती तुम्ही व्हॅल्यू टाकणार आहे. ओके, सो आता मला त्या ॲरे मध्ये व्हॅल्यू टाकायच्या तर मी काय करणार, पहिल्यांदा एक मॅक्स साईजचा ॲरे डिक्लेअर करणार. इंडेक्स साठी एक व्हेरिएबल घेणार. तर आय एम जस्ट रिवाइजिंग. ओके, n नंबर ऑफ एलिमेंट्स घेणार. ओके, सो आता ह्या स्टेटमेंट नंतर काय होईल, ॲरेला मेमरी अलोकेशन होईल. ए ऑफ 0, ए ऑफ 1, ए ऑफ 0, ए ऑफ 1, ए ऑफ 2, ए ऑफ 3, ए ऑफ 4, ए ऑफ 5, ए ऑफ 6 पासून ते ए ऑफ 49 पर्यंत बिकॉज वी हॅव डिक्लेअर द ए ऑफ 50. तसंच आय ला पण मेमरी अलोकेशन होणार आणि एन ला पण होणार. ओके, नाउ आता आपण काय करणार की आपण मॅक्झिमम साईजचा ॲरे घेतलेला. आता बघा ॲरे मध्ये व्हॅल्यू कशा टाकायच्या. ठीक आहे, सो आपण आता मॅक्झिमम साईजचा ॲरे घेतले 50, पण इच टाइम आपल्याला 50 एलिमेंट टाकायचे असं नाही ना. देन आपण काय करणार, रन टाइम इनिशियलायझेशन करतोय. सो वी विल आस्क टू द युजर हाऊ मेनी element user wants. Okay, so just write enter n, then scanf
%d %n. ओके, आता फॉर एक्झाम्पल स्क्रीनवर डिस्प्ले झालं एंटर एन. युजरनी सपोज टाकलं 5 की युजरला जरी ॲरे 50 एलिमेंट्सचा केलाय स्कॅन तरी डिक्लेअर तरी सुद्धा युजरला किती पाहिजे, सपोज 5 एलिमेंट्स टाकायचे. ओके, नाऊ हे झाली साईज ऑफ द ॲरे. नाऊ आता आपण एलिमेंट्स काय करणार, एंटर करणार. सो एंटर एलिमेंट्स इन ॲरे. ओके, सो ॲरे एलिमेंट्स एंटर करायला यू नो नाऊ I इज इक्वल टू 1 बिकॉज आपण इंडेक्स 1 पासून सुरू करणार आहे n पर्यंत. जर तुम्ही 7 एलिमेंट टाकल असेल तर 7 पर्यंत जाणार, जी n ची व्हॅल्यू आहे तिथपर्यंत. I प्लस प्लस आणि इथे लिहिणार तुम्ही स्कॅनएफ %d %a of I बिकॉज यू आर स्कॅनिंग. ओके, आता हे कसं वर्क होतं ते एकदा बघा. आता इथपर्यंत तुम्हाला कळाले. सपोज मला 5 एलिमेंट्स पाहिजे, तुम्ही n ची व्हॅल्यू 5 टाकली. नाव स्क्रीनवर डिस्प्ले झालं एंटर एलिमेंट्स इन ॲरे. सो I किती झाला, 1 झाला. ओके, नाऊ आता इथे जी मी व्हॅल्यू स्कॅन करणार, जी व्हॅल्यू टाकणार ती कुठे जाणार, A ऑफ I मध्ये. I किती आहे, 1. सो हा आपण युजच करत नाहीये जरी मेमरी अलोकेशन झालं तरी. ओके, सो I 1 केलाय. 1 इज लेस दॅन और इक्वल टू n. n किती आहे, 5. जोपर्यंत ही कंडिशन फॉल्स येत नाही तोपर्यंत हे लूप काय होतं, कंटिन्यू होतं. सो I 1 आहे, 1 इज लेस दॅन और इक्वल टू n. n काय, 5. कंडिशन ट्रू आहे, लूप मध्ये आलो. जी व्हॅल्यू तुम्ही इथे टाकणार ती कुठे जाणार, A ऑफ 1. A ऑफ 1 मध्ये जाणार. सपोज मी टाकलं 10. ओके, नाउ नेक्स्ट टाइम I प्लस प्लस होणार. I किती झाला, 2. 2 इज लेस दॅन और इक्वल टू n. n किती आहे, 5. कंडिशन काय, ट्रू आहे. ओके, जी व्हॅल्यू तुम्ही स्कॅन करणार ती कुठे जाणार, A ऑफ 2 मध्ये जाणार. सपोज मी एंटर केले 15. ओके, नाउ I किती होणार, 3 होणार. 3 इज लेस दॅन और इक्वल टू n काय, 5. कंडिशन ट्रू आहे, लूप मध्ये आलो. सो I जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती कुठे जाणार, A ऑफ 3 मध्ये जाणार. सो इथे आलं 12. नाउ I किती झाला, 4. 4 इज लेस दॅन और इक्वल टू 5. कंडिशन ट्रू. जी व्हॅल्यू तुम्ही स्कॅन करणार दॅट विल बी स्टोर इन A ऑफ 4. A ऑफ 4 सपोज मी टाकलं 30 फॉर एक्झाम्पल. एनी व्हॅल्यू यू कॅन एंटर. नाउ I होणार 4 होता I, आता I झाला प्लस प्लस आहे ना. सो I झाला 5. 5 इज लेस दॅन और इक्वल टू 5. कंडिशन ट्रू. नाउ the value you are enter here will go into the A of 5. So इथे आलं सपोज तुम्ही टाकले 17 फॉर एक्झाम्पल. I झाला 6. नाउ 6 इज लेस दॅन और इक्वल टू 5. कंडिशन फॉल्स, लूपच्या बाहेर आलो. सो काय झालं, ह्याच्यामध्ये आपण काय केलं, प्रोग्राम रन टाइम व्हॅल्यू टाकल्या ॲरे मध्ये. आता हे बाकीचे काय झाले, अनयूज झाले. आपण फक्त आपल्याला 5च एलिमेंट पाहिजे होते ना, 5. सो आपण 1 पासून हे 15 इंडेक्स फक्त काय केली, यूज केली. ओके, नाउ हे झालं ॲरे मध्ये व्हॅल्यू टाकणं. हे झालं मेन मेमरी मध्ये अशा व्हॅल्यू जातात. नाउ आता आपण प्रिंट करू. आता तुम्हाला माहिती की मेन मेमरी अशी तुम्हाला डिस्प्ले होत नाही, व्हर्च्युअल आहे ती. सो व्हॅल्यू हे ॲरे बरोबर स्टोअर झाल्या की नाही, आता हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतेय की अशा व्हॅल्यू मेन मेमरी मध्ये स्टोअर होतात, असं मेमरी अलोकेशन होतं. बट दॅट इज नॉट व्हिजिबल टू यू. ओके, सो मग व्हॅल्यू ह्या लूपनी प्रॉपर इन्सर्ट झाल्यात हे आपल्याला कसं कळेल, जेव्हा आपण त्या जर प्रॉपर प्रिंट झाल्या तर. ओके, सो एलिमेंट्स इन ॲरे अगेन सेम लूप, फक्त रिप्लेस स्कॅनएफ बाय प्रिंटएफ. आणि एम्परसन आपण लिहित नाही, देन गेट ch वगैरे येईल. सो आपण डेटा स्ट्रक्चरचे प्रोग्राम टर्बो सिरीज करणार आहे. ओके, सो आता बघा इथपर्यंत तर कळालंय तुम्हाला. नाऊ आता आपण हे मेन मेमरी मध्ये, हे तर तुम्हाला व्हिजिबल नाही. ओके, हे फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी की कंपायलर कसं स्टोअर करतो, कसं ऍक्सेस करतो. ओके, नाऊ आता प्रॉपर जसं मी म्हणते तसं स्टोअर झालंय. हे कसं कळेल, जेव्हा आपण प्रिंट करू. ओके, सो आता आपल्याला I इज इक्वल टू 1. I परत किती होणार, 1 होणार. 1 इज लेस दॅन और इक्वल टू n. n किती, 5. कंडिशन ट्रू आहे. सो प्रिंट काय होणार, A ऑफ I ची व्हॅल्यू म्हणजे A ऑफ 1 ची व्हॅल्यू दॅट इज 10 प्रिंट होणार. ओके, मी सर्कल करते. ओके, नंतर I 2 होणार. 2 इज लेस दॅन और इक्वल टू 5. कंडिशन ट्रू. व्हॉट विल बी प्रिंट ऑन द स्क्रीन, व्हॅल्यू ऑफ द A ऑफ I मीन्स A ऑफ 2 दॅट इज 15. नाउ I ची व्हॅल्यू 3 होणार. 3 इज लेस दॅन और इक्वल टू 5. कंडिशन ट्रू. काय प्रिंट होणार, A ऑफ 3 दॅट इज 12. ओके, नाउ I ची व्हॅल्यू होणार 4. 4 इज लेस दॅन और इक्वल टू 5. कंडिशन ट्रू. काय प्रिंट होणार, A ऑफ 4 30. ओके, नाउ I ची व्हॅल्यू 5 होणार आणि A ऑफ 5 प्रिंट होणार. मग
17. देन आय ची व्हॅल्यू 6 होणार. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स. देन लूपच्या बाहेर येणार. आणि म्हणजेच काय की आपलं प्रॉपर ॲरे डिस्प्ले झालेला आहे. ओके, सो आता लक्षात घ्या की आता हे झालं आपलं रिव्हिजन. ओके, जे सी मध्ये ॲरे होतं की ॲरे डिक्लेअर, हाऊ टू डिक्लेअर ॲरे, हाऊ टू इनिशियलाइज अँड हाऊ टू डिस्प्ले द ॲरे. ओके, नाउ ॲरे डिक्लेरेशन, ॲरे मध्ये व्हॅल्यू टाकणं आणि ॲरे मधल्या व्हॅल्यू डिस्प्ले करणं. दिस 3 स्टेप्स तुमच्या ईच अँड एव्हरी प्रोग्राम ऑफ ॲरे चॅप्टर येणार आहे. आणि एक्स्ट्रा ज्या स्टेप्स आहेत त्या मग अल्गोरिदम नुसार ऍड होणार. ओके, सो व्यवस्थित लक्ष द्या. ॲरे मध्ये तुम्हाला खूप सारे अल्गोरिदम आहे ॲरे चॅप्टर मध्ये. ओके, सो ईच अँड एव्हरी अल्गोरिदम वरून जेव्हा आपण प्रोग्राम लिहू, ईच प्रोग्राम मध्ये डिक्लेरेशन ऑफ ॲरे, ॲरे इनिशियलायझेशन अँड ॲरे प्रिंटिंग और डिस्प्लेइंग ॲरे, हे 3 स्टेप्स येणारच आहेत. आणि प्लस एक्स्ट्रा अकॉर्डिंग टू द अल्गोरिदम अजून काही एक्स्ट्रा कोड काय होईल, ऍड होईल. ओके, सो एकदा फक्त आपण हा प्रोग्राम रन करून बघू. देन वी विल स्टार्ट विथ द ऍक्च्युअल अल्गोरिदम इन डेटा स्ट्रक्चर. ओके, सो आपण प्रोग्राम पहिल्यांदा राईट डाऊन करू. जस्ट सिंपल प्रोग्राम, ॲरे इनिशियलायझेशन, ॲरे डिक्लेरेशन, रन टाइम इनिशियलायझेशन अँड डिस्प्ले द ॲरे एलिमेंट्स. ओके, नाउ फर्स्ट इन्क्लूड, आता आपण सी मध्ये करतोय. सो फर्स्ट इन्क्लूड द हेडर फाइल्स. मी तुम्हाला सीच्या वेळेस पण सांगितलं होतं की मी ॲरे तुम्हाला शिकवते, ते कधीच तुम्ही विसरू नका. बिकॉज डेटा स्ट्रक्चर मध्ये तर तुम्हाला IHA प्लस CPP मध्ये पण आहे, जावा मध्ये पण आहे ॲरे. ओके, आणि सो मी तेव्हाच तुम्हाला सांगितलेलं की फंक्शन, पॉइंटर अँड ॲरे, दिस 3 चॅप्टर्स आर मोस्ट इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू द डेटा स्ट्रक्चर. सो अजून तुमचं कॉलेज स्टार्ट नाही झालेलं, सो प्रॉपर सीचे आपले ॲरे पासूनचे जे लेक्चर्स आहेत ते एकदा रिवाइज करा. आणि तुम्हाला लूप वगैरे पण प्रॉपर नसेल तर ते एकदा रिवाइज करा. आणि जरी ते नाही, त्याच्यात काही डाऊट आला तर मला विचारा. ओके, बघ आता एक ॲरे डिक्लेअर करते. आय आपल्याला लागतो आणि एक इंडेक्स. देन वी नीड CLR SCR. ओके, टू क्लिअर द स्क्रीन. नाउ फर्स्ट आपण 50 ची साईज घेतली, पण इच टाइम आपण 50 एलिमेंट्स नाही टाकणार. इट डिपेंड्स ऑन द युजर. ओके, सो एंटर n. नाउ enter elements in array. Okay, now scanf %d, sorry, elements array मध्ये टाकण्यासाठी we need a for loop. %d and %a of I. Okay, array मध्ये elements टाकले. Now we will print that elements. So elements in array are, न्यू लाईन ला पाहिजे तर /n द्या. सो हा जो कोड आहे ॲरे डिक्लेरेशनचा, ॲरे इनिशियलायझेशनचा आणि डिस्प्ले द एलिमेंट्स इन ॲरे, हा ईच अँड एव्हरी प्रोग्राम मध्ये येणार आहे. ओके, आणि स्पेस द्या 2 एलिमेंट्स मध्ये स्पेस येण्यासाठी, नाही तर मग कंटिन्यू येतील एलिमेंट. आता हे फॉर्मॅटिंग चालू सगळं. ओके, गेट ch, जस्ट सेव्ह फर्स्ट array1.c, compile
रन. बघा एंटर एंड सपोज मी टाकले 7 तर 7 टाइम्स लूप होणार. तुम्हाला जे एलिमेंट्स टाकायचे यू कॅन एंटर. ओके आणि हे झाले आपले 7 एलिमेंट्स. ओके हे झाले ॲरे इनिशियलायझेशन, डिक्लेरेशन, इनिशियलायझेशन अँड इनिशियलायझेशन मीन्स काय व्हॅल्यू असाइन करायच्या. ओके आणि ॲरे काय केला डिस्प्ले केला. नाउ वी विल स्टार्ट विथ द फर्स्ट अल्गोरिदम ऑफ द ॲरे इन्सर्टिंग एलिमेंट्स इनटू द ॲरे. त्याच्या आधी तुम्हाला मी बुकचं नेम सांगते. वेट अ मिनिट. नाउ तुम्हाला डेटा स्ट्रक्चर साठी बुक यूज करायचे आणि डिग्रीला सुद्धा हेच बुक तुम्हाला आहे बघा. डेटा स्ट्रक्चर्स विथ सी. ओके ऑथर आहे सिमोर लिफ्चूज. हे बुक आहे बघा शॉम्स सिरीजचं. ओके शॉम्स सिरीजचं बुक आहे डेटा स्ट्रक्चर्स विथ सी आणि ऑथर आहे सिमोर लिफ्चूज. ओके तर हेच बुक तुम्ही घेतलं तरी चालेल बिकॉज डिग्रीला सुद्धा ते तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. दिस इज अ स्टँडर्ड बुक. बघा काही जे बुक्स आहेत जसं सी साठी बालगुरु स्वामी, त्याच्यानंतर कम्प्युटर नेटवर्क साठी टॅनिनबमचं, फोरोजनचं, ऑपरेटिंग सिस्टीम साठी गॅल्विनचं, डेटा स्ट्रक्चर साठी हे लिफ्चूजचं. दीज आर द स्टँडर्ड ऑथर्स. तर हे जे बुक्स आहेत हे तुम्हाला डिग्री करा तुम्ही मास्टर्स करा हेच बुक्स तुम्हाला असतात. ओके सो हे बुक आहे तुम्ही घेतलं तरी चालेल. आणि आता तर डिप्लोमासाठी तर मी तुम्हाला अल्गोस वगैरे सगळं देणार आहे. म्हणजे आपण लेक्चर्स मध्ये प्रॉपर अल्गोरिदम वगैरे घेणार आहे ते तुम्ही राईट डाऊन करून केलं तरी चालेल. ओके सो हे तुम्हाला बुक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक सांगायचं झालं आता तुम्हाला एक्झामला क्वेश्चन्स कसे येतात. एमसीक्यूज असेल तर तुम्हाला माहिती आहे कोणत्या टाइपचे क्वेश्चन्स येतात. आता जर तुमची थेरी एक्झाम झाली दॅट इज अ पॉसिबिलिटी. ओके नोव्हेंबर मध्ये वगैरे तर तुम्हाला येतं राईट अँड अल्गोरिदम. कसे क्वेश्चन्स असतात बघा. राईट अँड अल्गोरिदम for dash. Okay for inserting element into array, searching element असं. ओके then काहीतरी कर्सरला प्रॉब्लेम झाला. वेट अ मिनिट. then write an algorithm for something मीन्स फॉर जे अल्गोरिदम असेल ते आणि एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. त्याला एक्सप्लेन पण करायचं विथ एक्झाम्पल किंवा राईट अ प्रोग्राम डिपेंड्स ऑन अल्गोरिदम. डिपेंड्स ऑन अल्गोरिदम असं. तर आपण कसं घेणार आहे अल्गोरिदम कसं राईट डाऊन करायचं ते सांगणार आहे. अल्गोरिदम एक्सप्लेन कसं करायचं ते पण मी तुम्हाला घेणार आणि ईच अँड एव्हरी अल्गोरिदमचा विथ प्रोग्राम पण तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ओके सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट अल्गोरिदम ॲरे चॅप्टर मधलं. इन्सर्टिंग एलिमेंट इनटू ॲरे और linear array both are the same thing. okay so this is your first algorithm. array मध्ये element insert करायचं. आता आपण मगाशी array मध्ये element insert केले but that is a initialization. array declare झाल्यानंतर आपण elements टाकले. ओके आता आपल्याला ह्या अल्गोरिदमचं मीनिंग काय ते सांगते. आपण array मध्ये elements टाकले. सपोज हे माझे array आहे a array with 5 elements. सपोज 5 8 10 15 and 16 these are my elements. ओके हे असणार आहे ह्या अल्गोरिदमला इनपुट. ओके त्याच्यानंतर मी काय करणार एक पोझिशन देणार. सपोज मी दिली 2 पोझिशन. ओके आणि एक एलिमेंट देणार. सपोज आयटमची व्हॅल्यू दिली मी 20. सो आता मी काय करणार आहे जो ऑलरेडी ॲरे आहे त्याच्या सेकंड पोझिशनला मी 20 इन्सर्ट करणार. ह्याचं मीनिंग असं नाही की सेकंड पोझिशनचा जो एलिमेंट ते रिप्लेस होणार. तर काय होणार की न्यू ॲरे कसा असेल हा 5 ॲज इट इज. देन सेकंड पोझिशनला जो तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे तो ज्याच्यानंतर जो सेकंड एलिमेंट पोझिशनचा आहे तो इथे येईल.
जो थर्ड पोझिशनचा आहे तो फोर्थला येईल, जो फोर्थचा आहे तो फिफ्थला येईल आणि जो फिफ्थचा आहे तो सिक्स पोझिशनला येईल. सो तुमचा न्यू ॲरे काय असेल, हा असेल. बघा, सो ॲरे हे तुमचं इनपुट असणार. ते इनपुट मीन्स व्हॉट, की मला ऍडिशन ऑफ 2 नंबर्स करायचे, ते इनपुट काय असणार आहे, 2 नंबर. सो आता मला एलिमेंट मध्ये ॲरे मध्ये एलिमेंट इन्सर्ट करायचं. सो ऑलरेडी एक मला ॲरे घ्यावा लागेल, त्याच्यामध्ये काही एलिमेंट्स टाकावे लागतील. देन आय विल इन्सर्ट अ न्यू एलिमेंट to particular position. This is my algorithm. Okay, so let's start with first write an algorithm. So algorithm are like the formula. जसे मी देतीये तसेच तुम्हाला लर्न करायचे आहे. मी स्टँडर्ड लिपशूजच्या बुक मधून देतीये. सो दॅट algorithms are like the formula. ते तुम्हाला फॉलो करायचे आहे, त्याच्यामध्ये काहीही चेंजेस करायचे नाहीत. ओके, सो फर्स्ट मी algorithm राईट डाऊन करून तुम्हाला एक्सप्लेन करते. सेट J is equal to n. पहिल्यांदा मी अल्गोरिदम राईट डाऊन करते. हे तुम्हाला ऍज इट इज एक्झामला जर आलं, राईट अन अल्गोरिदम फॉर इन्सर्टिंग एलिमेंट इनटू द ॲरे, तर जे मी आता स्टेप लिहिते त्या तुम्हाला ऍज इट इज लिहायच्या आहे. रिपीट स्टेप्स 3 and 4 while J greater than or equal to K. सगळं तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, फक्त लिहून घ्या. आणि सुरुवातीचे अल्गोरिदम आपले छोटे आहेत, जसं जसं आपण पुढे जाणार तसे तसे अल्गोरिदम लेंदी होत जाणार आणि जसे फॉर्म्युले वाढत जातात, जसे आपण पुढच्या चॅप्टरला जाऊ तसे अल्गोरिदम पण वाढत जाणार. सो जो चॅप्टर फिनिश झाला तेव्हाच अल्गोरिदम परफेक्ट करून ठेवा, नाहीतर पुढचं पार्ट आणि मागचं सपाट होणार. जसं फॉर्म्युलाज मध्ये जम्बलिंग होतं तसं अल्गोरिदम्स मध्ये पण होतं. सो ते अवॉइड करण्यासाठी यू हॅव टू रिवाइज ईच चॅप्टर कंटिन्युअसली. आणि मी तुम्हाला एकदम इझी वेने एक्सप्लेन करणार आहे. आणि प्लस अल्गोरिदम एकदा लर्न केलं की तुम्हाला अल्गोरिदम वरून प्रोग्राम कसं राईट डाऊन करायचं हे पण एक्सप्लेन करणार आहे. सो एक चॅप्टर झालं की पुढच्या चॅप्टर पासून तुम्ही स्वतः प्रोग्राम करायला लागणार. मग मी तुम्हाला अल्गोरिदम दिलं की तुम्ही ऑटोमॅटिकली प्रोग्राम करायला लागणार. ओके, सो आता बघा, हे झालं इन्सर्टिंग एलिमेंट इनटू ॲरेचं अल्गोरिदम. हे अल्गोरिदम स्टँडर्ड आहे. यू हॅव टू राईट दिस अल्गोरिदम ऍज इट इज विदाउट एनी चेंजेस. ओके, आता बघा, तुम्हाला जसं मी मागे सांगितलेलं की ईच अँड एव्हरी प्रोग्राम मध्ये तुम्हाला ॲरे डिक्लेरेशन, ॲरे इनिशियलायझेशन आणि ॲरे डिस्प्ले करायचंच आहे. आता ईच अल्गोरिदमला जसं आता एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट करायचं, यू हॅव टू इनपुट द रेडियस. रेडियस दिल्याशिवाय एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट होणार नाही. तसंच ॲरे मध्ये एलिमेंट्स टाकायचे तुम्हाला, त्याच्या आधी ऑलरेडी तुमच्याकडे एक ॲरे पाहिजे. ओके, आता ह्या अल्गोरिदम मध्ये बघा, LI हे ॲरेला नेम दिलेला आहे. ओके, आता इथून पुढे लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही अल्गोरिदम लिहिणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये जे व्हेरिएबल्स नेम येणार दॅट शुड बी कॅपिटल. व्हेरिएबल नेम्स तुम्हाला ऑलवेज कॅपिटलच लिहायचे आहेत. बघा इथे बघा, JNKLA इट इज अ ॲरे नेम कॅपिटल. जे पण आहे इथे आयटम आहे, व्हेरिएबल नेम कॅपिटल, N कॅपिटल. ओके, सो तुम्हाला अल्गोरिदम लिहिताना व्हेरिएबल नेम कॅपिटलच लिहायचे आहेत. त्याच्यानंतर जसं आता आपल्याला प्रोग्रामिंग मध्ये असं स्टेटमेंट आहे, एला मी बी ची व्हॅल्यू A मध्ये टाकते. ओके, हे आपलं प्रोग्रामिंग सीचं स्टेटमेंट आहे. ठीक आहे, असं तर तुम्ही अल्गोरिदम मध्ये कसं लिहिणार, कॅपिटल A:B. सो असाइनमेंट साठी यू हॅव टू राईट द कोलन अँड इक्वल टू. जसं एन ची व्हॅल्यू राईट हँड साइड लेफ्ट हँड साइड मध्ये जाते, दॅट इज यू नो. ओके, सो एन ची व्हॅल्यू J मध्ये टाकायची. ओके, त्याच्यानंतर बघा, आता इथे बघा, जनरली आपल्या प्रोग्रामिंग मध्ये कंडिशन कशी असते, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू अशी असते. ओके, बट इथे कशी दिलेली, मॅथमॅटिकल वेनी. ओके, सो J ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू
के. सो अल्गोरिदम लिहिताना हे स्टँडर्ड लँग्वेज मध्ये पाहिजे, नॉट अ प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये पाहिजे. ओके. त्याच्यानंतर लूप लिहिताना डायरेक्ट लूपचं सिंटॅक्स नाही लिहायचा, रिपीट आणि किती स्टेप्स येणारे लूप मध्ये ते लिहायचं. आता हे जसं जसं अल्गोरिदमचे तसे तुम्हाला काही स्टेप्स नाही, डायरेक्ट अल्गोरिदम स्टार्ट करायचे, पण जसं तुम्ही पुढे जाताल तसं तसं तुम्हाला प्रॉपर सिंटॅक्स कळून जाईल. ओके. सो तुम्हाला जर व्हॅल्यू असाइन करायची आहे, यू हॅव टू राईट द इक्वल टू अँड कोलन आणि व्हेरिएबल नेम मस्ट बी इन अ कॅपिटल. आफ्टर दॅट कमेंट्स जर असतील, कमेंट्स तर आपण असे लिहितो ना कमेंट्स प्रोग्रामिंग मध्ये, तर इथे तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहायच्या आहेत जर कमेंट्स तुमच्या अल्गोरिदम मध्ये असतील तर. ओके. सो हे झाले तुमचे बेसिक अल्गोरिदमचे रूल्स. नाऊ लेट्स स्टार्ट विथ दिस अल्गोरिदम. आता बघा ॲरे मध्ये इलेमेंट कसा इन्सर्ट होणार, न्यू इलेमेंट. सो जसं मी तुम्हाला सांगितलं कोणत्याही अल्गोरिदम स्टार्ट करण्याच्या त्याला काहीतरी इनपुट असतं. जसं मला एरिया ऑफ रेक्टँगल फाइंड आउट करायचंय, जर मी त्याचं एरिया ऑफ रेक्टँगल फाइंड आउट करते तर लेंथ आणि ब्रेड दिल्याशिवाय तर एरिया फाइंड आउट नाही करू शकत. सो माय इनपुट विल बी लेंथ अँड द ब्रेड. ओके. सो आता आपलं ह्याचे इनपुट काय असणार आहे, एन नंबर ऑफ इलेमेंट्स इन ॲरे. बघा आता इथे काय काय आहेत बघा, एन मीन्स total elements in array. Okay, here. Then K means position to insert new element. ह्याच्यामध्ये व्हेरिएबल्स यूज केले, त्याचं मीनिंग काय ते सांगते. LA array name आहे. ओके. आणि आयटम व्हॅल्यू किंवा न्यू इलेमेंट जो तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे त्याच्यासाठी. ओके. आणि जे हे इंडेक्स साठी यूज केले. ओके. नाऊ आता ह्याच्यासाठी आपण काय घेणार आहे, एक ॲरे घेणार आहे ज्याच्यामध्ये इलेमेंट्स असणार आहे. सपोज आता आपण n इज इक्वल टू 7 घेऊ. टोटल आपल्याकडे 7 इलेमेंट्स आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 7. 1 2 3 4 5 6 7. ओके. आणि ह्याच्यामध्ये मी व्हॅल्यू टाकून घेते. 5 सपोज 8 15 13 20 25 18. दीज आर माय इलेमेंट्स. सो आता आपल्याला ह्या इन्सर्टिंग इलेमेंट इनटू ॲरेला काय काय इनपुट लागणार आहे, टोटल किती तुमच्या ॲरे मध्ये इलेमेंट्स आहेत ते, आणि ते इलेमेंट्स आपल्याला टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे मागचा प्रोग्राम. ओके. त्याच्यानंतर के, कोणत्या पोझिशनला तुम्हाला न्यू इलेमेंट इन्सर्ट करायचा. फॉर एक्झाम्पल आता मला इन्सर्ट करायचा आहे सपोज 3rd पोझिशनला, आणि कोणता इलेमेंट इन्सर्ट करायचा आहे. सो आयटम मध्ये व्हॅल्यू टाकते, आय वॉन्ट टू इन्सर्ट द 28 ऍट द 3rd पोझिशन. ओके. सो बघा आता कसं इन्सर्ट होणार. 15 रिप्लेस नाही होणार, 15 4th पोझिशनला जाणार, 13 5th पोझिशनला, 26 25 7 आणि 18 7th पोझिशनला जाणार, 3rd पोझिशनला 28 येणार. सो हे आपल्याला करायचं आहे. दिस इज युअर प्रॉब्लेम स्टेटमेंट टू इन्सर्ट अ न्यू इलेमेंट इनटू द ऑलरेडी क्रिएटेड ॲरे. सो हे करण्यासाठी तुम्हाला हे स्टँडर्ड अल्गोरिदम दिलेलं आहे. ओके. सो कसं करणार बघा, सुरुवातीची पहिली स्टेप काय बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करायचं. जसं मी तुम्हाला सांगितलं प्रिव्हियस लेक्चरला की तुम्ही एक रेसिपी कुक करताय तर तुम्हाला 10th नंबरची स्टेप तुम्ही आधी नाही करू शकत, जी 1st नंबरची तीच करावी लागते. ओके. सेम त्याच वेनी. सो फर्स्ट एन ची व्हॅल्यू जे मध्ये टाकली. सो जे ची व्हॅल्यू किती आली बघा, जी एन ची व्हॅल्यू आहे ती जे ची व्हॅल्यू आली. बरोबर. नाव सेकंड स्टेप काय, लूप आहे. तर लूप मध्ये आपल्याला 3 and 4 स्टेप रिपीट करायच्या जोपर्यंत ही कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत. वन्स दिस कंडिशन फॉल्स आली की आपण कुठे येणार, लूपच्या बाहेर येणार, म्हणजे 5th स्टेपला. आणि जोपर्यंत ही कंडिशन ट्रू आहे आपण 3rd आणि 4th स्टेप काय करणार, रिपीट करणार. ओके. नाऊ जे काय आहे 7 आणि के काय केले आपण 3 केलेलं आहे. ओके. सो काय कंडिशन, जे इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 3, येस कंडिशन ट्रू. सो आता ह्या 2 स्टेप आपण करणार. सो आपण राईट हँड साइड लेफ्ट हँड साइड मध्ये जाते. सो बघा एलए ऑफ जे प्लस 1, जे काय 7, 7 प्लस 1, 1 किती, जे प्लस 1 ना. सो 7 प्लस 1 किती 8. मध्ये काय टाकायची, एलए ऑफ जे ची व्हॅल्यू, जे काय 7. सो एलए ऑफ 7 ची व्हॅल्यू टाकायची 8 मध्ये. सो 7 मध्ये काय आहे 18, ते कुठे गेले 8th पोझिशनला गेले. आलं का लक्षात. बघा एलए ऑफ 7 ची व्हॅल्यू एलए ऑफ 8 मध्ये, एलए ऑफ 7 मध्ये काय 18 कुठे जाणार एलए ऑफ 8 मध्ये, एलए ऑफ 8 मध्ये गेलं 80. ओके.
नाऊ आता सध्या 18 इथे पण आहे. ओके, नाऊ जे इज इक्वल टू जे मायनस मायनस. सो जे किती होणार 7 होता, तो 1 नी डिक्रीमेंट होणार 6 होणार. नाऊ अगेन द लूप. So 6 is greater than or equal to k. K is 3 because we want to insert at third location. So condition true आहे. So बघा आता, so loop मध्ये आलो आपण. So third step. LA of j plus 1. j किती आहे 6. So 6 plus 1 7. त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायची LA of j ची. j किती आहे 6. So LA of 6 ची व्हॅल्यू टाकायची LA of 7 मध्ये. LA of 6 मध्ये काय 25. So LA of 7 मध्ये किती गेले 25. So आता 18 रिप्लेस होणार बाय 25. व्यवस्थित लक्ष द्या. ओके, नाऊ थर्ड स्टेप झाली. आता फोर्थ स्टेप जे मायनस मायनस जे झाला 5. ओके, अगेन लूप. सो 5 इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 3. के 3 चे बिकॉज वी वॉन्ट टू इन्सर्ट ऍट थर्ड लोकेशन न्यू आयटम. ओके, सो 5 इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 3. कंडिशन ट्रू. नाऊ थर्ड स्टेप. LA ऑफ j plus 1. So 5 आहे j. So j plus 1 म्हणजे 5 plus 1 म्हणजे काय LA of 6. LA is just array name, जसं आपण A देतो तसं. ओके, तर LA of 6 मध्ये जाणार LA of 5 ची व्हॅल्यू म्हणजे j ची व्हॅल्यू. LA of 5 ची व्हॅल्यू. सो LA of 5 ची व्हॅल्यू गेली LA of 6 मध्ये. LA of 5 मध्ये काय आहे 20. तर ते कुठे गेले 6 मध्ये. सो इथे 25 रिप्लेस झाले बाय 20 आणि हा मगाशी 25 ऑलरेडी इकडे आपण पाठवलेले. ओके, सो ऍरे आपल्याला चेंज नाही करायचंय, फक्त जे थर्ड पोझिशन पासून जे पुढचे इलेमेंट आहेत ते पुढे डाउनवर्ड करायचे आहेत आणि थर्ड पोझिशनला न्यू इलेमेंट आणायचं. ओके, नाऊ जे मायनस मायनस जे इज इक्वल टू जे मायनस 1. जे मधून 1 मायनस करून परत जे मध्ये टाकायचं. सो जे आला आता 4. नाऊ अगेन लूप. सो जे काय 4 इज ग्रेटर दॅन और इक्वल टू के. के काय 3. कंडिशन ट्रू. नाऊ कंडिशन ट्रू आहे. सो आपण परत आलो लूप मध्ये. सो आता इथे बघा LA of 4 plus 1 that is 5 ची व्हॅल्यू LA of 5 मध्ये टाकायची. LA of 4 ची व्हॅल्यू that is इथं J ची व्हॅल्यू. ओके, सो J 4 आहे ना. सो LA of 4 ची व्हॅल्यू LA of 4 plus 1 LA of 5 मध्ये. सो LA of 4 मध्ये काय आहे 13. काय 13. सो LA of 4 ची व्हॅल्यू LA of 5 मध्ये. सो 13 कुठे गेले LA of 5 मध्ये. ओके, सो इथे आले आता 5 मध्ये 30 आणि इथे तर 13 आहेच, ते नंतर रिप्लेस होणार आहेत. ओके, नाऊ जे मायनस मायनस. सो जे आला आता 4 होता ना. सो आता जे आला 3. नाऊ अगेन जे काय 3 इज ग्रेटर दॅन और इक्वल टू के. पण काय 3 इक्वल टू तर आहे, कंडिशन ट्रू आहे. परत लूप मध्ये आलो. आता थर्ड स्टेप. LA ऑफ जे प्लस 1 दॅट इज 3 प्लस 1 4. LA ऑफ 4 मध्ये टाकलं LA ऑफ जे ची व्हॅल्यू म्हणजे LA ऑफ 3 ची व्हॅल्यू. ओके, सो LA ऑफ 3 मध्ये काय 15. ते कुठे गेले LA ऑफ 4 मध्ये गेले. सो इथे आलो 15. ओके, सुपर. एकदा रफ करून लिहिते बरोबर. 15. ओके, नाऊ जे मायनस मायनस जे 3 होता, आता जे किती आला 2. नाऊ जे परत लूप 2 ग्रेटर दॅन और इक्वल टू के किती आहे 3 आहे. सो कंडिशन फॉल्स. सो लूपच्या बाहेर आलो. एंड ऑफ स्टेप 2 लूप इथे आलो बाहेर. आता काय केलं बघा LA ऑफ फिफ्थ स्टेप के म्हणजेच काय 3 मध्ये काय टाकली आयटमची व्हॅल्यू म्हणजेच काय 28. सो राईट हँड साइड लेफ्ट हँड साइड मध्ये गेलं. सो 28 गेलं कुठे गेलं LA ऑफ 3 मध्ये. सो LA ऑफ 3 मध्ये आला 28. ओके, नाऊ n इन्क्रीमेंट केला का बिकॉज सुरुवातीला 7 व्हॅल्यू होत्या. 1 इलेमेंट इन्सर्ट केल्यानंतर किती झाला n 8 झाला. सो n ची व्हॅल्यू 1 नी इन्क्रीमेंट केली. सो n नाऊ विल बी 8. आलं का लक्षात? ठीक आहे. सो हे झालं तुमचं इन्सर्टिंग इलेमेंट इनटू ॲरे. नाऊ लेट्स सी वन मोर एक्झाम्पल. सो फर्स्ट मी रफ करते हे. अजून एक एक्झाम्पल घेऊयात. देन अल्गोरिदम वरून प्रोग्राम कसा लिहायचा ते पण तुम्हाला दाखवते. काहीच अवघड नाहीये बघा. आता आपण अजून एक परत आपल्याला एका ऑलरेडी क्रिएटेड ॲरे मध्ये एक न्यू इलेमेंट टाकायचा आहे. सो पहिल्यांदा आपल्याला एक ॲरे तर घ्यावा लागेल. सपोज आता आपण
1 2 3 5 घेऊयात एलिमेंट्स. सो n ची व्हॅल्यू घेतली मी 5. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आता व्हॅल्यू टाकू 50 60 80 70 90. ओके. आता मला k इज इक्वल टू 2 सेकंड पोझिशनला एक इलेमेंट इन्सर्ट करायचा आहे आणि तो इलेमेंट जो न्यू इन्सर्ट करायचा आहे त्याची व्हॅल्यू आहे 100 फॉर एक्झाम्पल. सो दिस इज माय इनपुट टू दिस ॲरे. ओके. अल्गोरिदम. नाउ लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट एक्झाम्पल. बघा ह्या अल्गोरिदमनी कसं इलेमेंट इन्सर्ट होतो. सो हे जे चेंजेस करते हे मी मेमरी लोकेशन मध्ये होता. सो n ची व्हॅल्यू गेली j मध्ये. सो n किती आहे 5. सो j पण किती झाला 5 झाला. ओके. नाउ लूप जोपर्यंत ही कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत थर्ड आणि फोर्थ स्टेप वी हॅव टू कंटिन्यू. सो काय आला तर इथे j म्हणजेच काय 5 आहे. ओके. 5 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू k. k किती आपला 2. कंडिशन ट्रू आहे. सो आपण काय करणार बघा LA ऑफ j प्लस 1 म्हणजे 5 प्लस 1 LA ऑफ 6 मध्ये टाकणार. LA ऑफ j ची व्हॅल्यू म्हणजे j काय 5 ची व्हॅल्यू. सो LA ऑफ 5 मध्ये काय 90. ते कुठे गेले LA ऑफ 6 मध्ये गेले. राईट हँड साइड लेफ्ट हँड साइड मध्ये. ओके. नाउ j मायनस मायनस जे 5 होता तो केला 4. अगेन 4 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू k. कंडिशन ट्रू. नाउ थर्ड स्टेप LA ऑफ j किती आहे 4. सो 4 प्लस 1 किती झाले 5 आणि इक्वल टू LA ऑफ j किती आहे 4. सो LA ऑफ 4 ची व्हॅल्यू LA ऑफ 5 मध्ये. सो LA ऑफ 4 मध्ये काय आहे 70. तर ते कुठे आले LA ऑफ 5 मध्ये आले. ओके. सो बघा 90 आपण इकडे मूव्ह केला 70 इथे केला. ओके. नाउ j मायनस मायनस j ची व्हॅल्यू काय आली 3. अगेन 3 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2. k ची व्हॅल्यू 2 आहे बिकॉज ह्या पोझिशनला आपल्याला k फॉर पोझिशन टू इन्सर्ट. ओके. सो k3 is greater than or equal to 2. condition true. So again repeat the third step. LA of j plus 1. j किती आहे 3. तो 3 plus 1 4. LA of 4 मध्ये टाकणार LA of j ची व्हॅल्यू दॅट इज 3 ची व्हॅल्यू. सो LA of 3 मध्ये काय 80. ते आलं LA of 4 मध्ये. ओके. नाउ j 2 आला मायनस मायनस केल्यावर. नाउ 2 is greater than or equal to 2. condition true. Now repeat the step. LA of j प्लस 1. सो 2 प्लस 1 3 मध्ये टाकणार LA ऑफ 2 ची व्हॅल्यू. ओके. सो LA ऑफ 2 मध्ये काय आहे 60. ते गेले LA ऑफ 3 मध्ये. बघा LA ऑफ 2 ची व्हॅल्यू LA ऑफ 3 मध्ये गेली. ओके. नाउ j मायनस मायनस j झाला 1. नाउ 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू k किती आपला 2. कंडिशन फॉल्स. लूपच्या बाहेर आलो. आता फिफ्थ स्टेप LA ऑफ k किती आहे 2. LA ऑफ 2 मध्ये जाणार न्यू इलेमेंटची व्हॅल्यू दॅट इज आयटमची व्हॅल्यू काय 100. सो 100 गेले कुठे LA ऑफ 2 मध्ये. सो इथे आलं 100. सो 1 इलेमेंट इन्क्रीमेंट झालाय. सो n जो आधीचा होता त्याच्यामध्ये प्लस 1 ऍड होऊन परत n मध्ये स्टोअर होणार. सो न्यू n विल बी 6. बघा मग सुरुवातीचा काय होता आपलं 50 60 80 70 90 हा होता आणि 100 सेकंड पोझिशनला केल्यानंतर या दोघांच्या मध्ये 100 आला आणि बाकीचे इलेमेंट्स ऍज इट इज आले पुढे. आलं लक्षात. हे झालं इन्सर्टिंग इलेमेंट इनटू द ॲरे. आता आपण प्रोग्राम बघूयात कसा लिहायचा ते. ओके. मग आता प्रोग्राम कसा लिहायचा ॲरे वरून ते एक्सप्लेन करते तुम्हाला. इथे साईडलाच मी अल्गोरिदम लिहिलेले बघा नोटपॅड वरती. ओके. आता मी छोटं का केलं टर्बोसीचं स्मॉल स्क्रीन बिकॉज तुम्हाला प्रॉपर मला दाखवायचंय की प्रोग्राम वरून अल्गोरिदम वरून प्रोग्राम कसा लिहायचा. ओके. आता बघा लेफ्ट हँड साइडला आपली टर्बोसीची स्क्रीन आहे. राईट हँड साइडला नोटपॅड आहे. ओके. आता तुम्हाला जर सांगितलं की इच अँड एव्हरी प्रोग्राम मध्ये आता बघा इन्सर्टिंग इलेमेंट इनटू द ॲरे. ह्याच्यासाठी आपल्याला एक ॲरे डिक्लेअर करायचा आहे. पहिले ॲरेची साइन घ्यायची एंड साईज घ्यायची ॲरे मध्ये इलेमेंट्स टाकायचे. ओके. सो हे जे आहे ॲरे डिक्लेरेशन करायचं. ओके. ॲरेची साईज घ्यायची आणि हे इलेमेंट्स टाकायचे. इथपर्यंत सेम आहे आणि इथं आता जस्ट मी डिस्प्ले करते बिफोर इन्सर्शन. बिफोर इन्सर्शन. ओके. आता ह्याला एकदा सेव्ह ॲज करते मी. इन्सर्ट ॲरे डॉट सी. ओके. आता बघा आपल्याला जे जे पाहिजे ते झालेलं आहे. त्याच्यानंतर
ऍरे आपण ऑलरेडी क्रिएट केला. आता आपल्याला कोणत्या पोझिशनला कोणता इलेमेंट टाकायचा आहे ते घ्यायचंय आणि अजून जे एक लागणार आहे. आता इथे साईडला बघायचं की आपल्याला अल्गोरिदम मध्ये कोणते कोणते व्हेरिएबल्स पाहिजे. आता मी एलएच्या ऐवजी अल्गोरिदम लिहिताना चेंज नाही करायचे. प्रोग्राम मध्ये तुम्ही व्हेरिएबल नेम चेंज करू शकता. ओके, फक्त अल्गोरिदम जेव्हा तुम्हाला एक्झामला येईल हे ऍज इट इज या स्टेप्स लिहायच्या आहेत. ओके, आता प्रोग्राम लिहिताना यू कॅन चेंज द व्हेरिएबल. एलए आपण ऍरे नेम नाही, मी काय दिले ए. तुम्हाला एलए द्यायचंय तर तुम्ही एलए द्या. आता प्रोग्राम लिहिताना व्हेरिएबल नेम नेहमी स्मॉल असतात हे तुम्हाला माहिती आहे. सो अल्गोरिदम वरून प्रोग्राम कसा लिहायचा, तर आता आपण सी मधून प्रोग्राम लिहितोय, सो सी चे रूल्स फॉलो करायचे. सो आपल्याला जसं तुम्हाला मी इथे एक्सप्लेन केलं की इन्सर्ट इलेमेंट इंटू ऍरे साठी फर्स्ट वी नीड एन पाहिजे आपल्याला. बरोबर, आपल्याला पहिले काय पाहिजे, एन घेणार आपण, त्याच्यानंतर ऍरे मध्ये इलेमेंट्स टाकणार. तर हे आपण केलेलं आहे. ओके, सो आता आपल्याला कोणत्या पोझिशनला तुम्हाला न्यू इलेमेंट टाकायचं आहे ती पोझिशन आणि कोणता न्यू इलेमेंट इन्सर्ट करायचा आहे ते पण आपल्याला घ्यावं लागेल. ओके, सो आता आपण ते घेणार आहे. ओके, सो आता इथे आता इथे काय करणार आपण, जे आपल्याला व्हेरिएबल जे लागणार आहेत ते करून घेणार. ओके, ऍरे मध्ये साईज घेतले, ऍरे म्हणजे एन घेतलेला आहे जो की आपल्याला अल्गोरिदम मध्ये रिक्वायर्ड आहे. त्याच्यानंतर आपण ऍरे घेतलेला आहे. ओके, आता हे तुम्हाला ऑलरेडी प्रोग्राम माहिती आहे. आता इथून पुढे आपण ऍरे मध्ये इलेमेंट्स टाकूयात, म्हणजे न्यू इलेमेंट इन्सर्ट करू. सो आपण आतापर्यंत फक्त एन घेतला आणि ऍरे मध्ये इलेमेंट्स घेतले. नाऊ तुम्हाला कोणत्या पोझिशनला न्यू इलेमेंट इन्सर्ट करायचा आहे तो एंटर पोझिशन टू इन्सर्ट अ न्यू इलेमेंट. कोणत्या पोझिशनला तुम्हाला न्यू इलेमेंट पाहिजे पहिल्यांदा ते स्कॅन करा. जर तुमच्याकडे केच नसेल तर तुम्ही अल्गोरिदम कसं करणार बघ, लक्षात. नाऊ तो घेतल्यानंतर आता कोणता न्यू इलेमेंट यू वॉन्ट टू इन्सर्ट. नाऊ एंटर इलेमेंट टू इन्सर्ट. कोणता इलेमेंट तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे. ओके, एम्परसंड आयटम. ओके, सो आपल्याला अल्गोरिदम साठी जे रिक्वायर्ड आहे ते सगळं झालेलं आहे. म्हणजे हे अल्गोरिदम स्टार्ट करण्याच्या आधी वी नीड वन ऍरे विथ एन नंबर ऑफ इलेमेंट्स, देन पोझिशन, न्यू पोझिशन यू वॉन्ट टू इन्सर्ट अँड द न्यू इलेमेंट. ओके, आता आपण अल्गोरिदम स्टार्ट करू. तर राईट हँड साइडला लक्ष द्या. फर्स्ट काय आहे, सेट जे इज इक्वल टू एन. ओके, सो आपण प्रोग्रामिंग मध्ये आज कसं लिहिणार, व्हेरिएबल तर स्मॉल करायचे बघा, ऍज इट इज राईट डाऊन करायचं आहे. ऍज इट इज राईट डाऊन करायचं आहे. फक्त व्हेरिएबल आपण स्मॉल डिक्लेअर केले तर स्मॉल. त्याच्यानंतर आपण अल्गोरिदम सारखं असं कोलन देत नाही. हा तर लँग्वेजचा सिंटॅक्स आहे. आपली पहिली स्टेप काय की एन ची व्हॅल्यू जे मध्ये टाकायची आहे. लेट्स राईट हँड साइडला बघा, पहिलं काय आपल्याला एन ची व्हॅल्यू जे मध्ये टाकायची आहे. सो आपण जे इज इक्वल टू एन लिहिलेलं आहे. नाऊ इथे आता रिपीट आपण असं कधीच लिहित नाही. आपण लूप मध्ये काय लिहितो, फक्त ही कंडिशन लिहितो. सो आता आपल्याला व्यवस्थित चेक करा राईट हँड साइड. मी इथे लेफ्ट हँड साइडला ऍड करतेय. ओके, टर्बोसीचा हा प्रॉब्लेम असतो ऍक्च्युली. चेक करू आपण काय एरर आली तर. ठीक आहे, सो आता इथं मी बिफोर इन्सर्शन का लिहिलं, बिकॉज आपल्याला आता बिफोर इन्सर्शन आणि आफ्टर इन्सर्ट झाल्यानंतर
पण चेंजेस दिसले पाहिजे. सो आता ही पहिली स्टेप झाली राईट हँड साइडला बघा. नाउ नेक्स्ट आहे व्हाईल. व्हाईल आपण जसं लिहितो तसंच. सो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू के, जसं आपण लिहितो तसंच लिहायचं आहे व्हाईल लूप. ओके. आणि व्हाईल लूपच्या स्टार्ट आणि एंड मध्ये आपल्याला 2 स्टेप टाकायचे, थर्ड आणि फोर्थ स्टेप. तर थर्ड स्टेप बघा, आपला अरे नेम ए आहे. सो एल च्या ऐवजी मी ए लिहिले. देन J+1 हे ऍज इट इज, कोलन इक्वल टू आपण लिहित नाही. ठीक आहे. सो फक्त इक्वल टू, परत त्याच्या पुढे काय LA ऑफ J. थर्ड स्टेप बघा A ऑफ J आणि लक्षात. देन फोर्थ स्टेप काय J इज इक्वल टू J-1. सो असं केलं तरी चालेल किंवा असं केलं तरी चालेल. ओके. व्हाईल लूप झालं. देन लूप आपलं कंप्लीट झालं, एंड ऑफ स्टेप 2 लूप. त्याच्यानंतर फिफ्थ स्टेप बघायची आपल्याला. फिफ्थ स्टेप काय बघा, एल च्या ऐवजी मी ए घेतले अरेचं नेम. सो A ऑफ K मध्ये टाकायची आयटमची व्हॅल्यू आणि देन n करायचा 1 ने इन्क्रीमेंट. n++ केलं तरी चालेल किंवा n इज इक्वल टू n+1 केलं तरी चालेल. सो 6 स्टेप झाली. आता अरे हे झालं इन्सर्शन. सो इन्सर्ट झालंय की नाही प्रॉपर, त्याच्यासाठी आता आपण परत अरे काय करू, प्रिंट करू. सो आफ्टर इन्सर्शन, तर अरे कसा प्रिंट करायचा आता तुम्हाला माहितीच आहे. सेम आपलं लूप टाकायचं आहे. सो फॉर I is equal to 1, I is less than or equal to n, I++. आपण जसं करतो तसंच printf A of I. बस झाला प्रोग्राम, काहीच अवघड नाही बघा. आता इथपर्यंतचा तो प्रोग्राम सेम आहे जो आपण केलेला आहे तो बघा. n स्कॅन केला. आता बघा इथे काय केलं, n स्कॅन केला. n मध्ये अरे मध्ये एलिमेंट्स टाकले. बिकॉज अरे मध्ये एलिमेंट्स टाकल्याशिवाय आपण न्यू एलिमेंट्स इन्सर्ट नाही करू शकत. फक्त मी इथं बिफोर इन्सर्शन केलेले आहे बिकॉज आपण काही चेंजेस करणार आहे. ठीक आहे. आता बिफोर इन्सर्शन आपले जे अरे मध्ये आपण सुरुवातीला एलिमेंट्स टाकले ते डिस्प्ले होतील इथपर्यंत. त्याच्यानंतर न्यू पोझिशनला कोणता एलिमेंट टाकायचा आहे तो. एंटर अ पोझिशन टू इन्सर्ट अ न्यू एलिमेंट. ओके. सो के इन्सर्ट केला, आयटम इन्सर्ट केला. ओके. आणि बाकीचं ऍज इट इज लिहिलं. नाउ जस्ट कंपाईल. इकडे गेले बघा. जस्ट सेव, कंपाईल. ओके. आता रन करू बघा. आता CLR SCR राहिले बहुतेक लिहायचं. ठीक आहे. एंटर एलिमेंट्स इन अरे. अरे मध्ये एलिमेंट्स टाकू आता आपले 4, 7, 10, 56, 34. सो सुरुवातीचे एलिमेंट काय आले बघा, 4, 7, 10, 56, 34. स्पेस द्यायची राहिली. आता एंटर पोझिशन टू इन्सर्ट अ न्यू एलिमेंट. सपोज थर्ड पोझिशनला मला टाकायचं आहे 78. सो 10 च्या तिथे 78 येईल आणि 10, 56, 34 पुढे जाईल बघा. 4, 7, 78, देन 10, 56, 34 पुढे आलं. सो थर्ड पोझिशनला आपला एलिमेंट काय झालाय, प्रॉपर इन्सर्ट झालाय. आता परत एकदा तुम्हाला इथं बघा इथपर्यंतचा आपला होल प्रोग्राम सेम होता. कुठपर्यंतचा, बिफोर इन्सर्शन पर्यंतचा. ठीक आहे. इथपर्यंतचा बघा. बघा इथपर्यंतचा प्रोग्राम सेम. ओके. सो आता अरे इन्सर्ट, अरेची साईज घेतली, अरे मध्ये एलिमेंट इन्सर्ट केले आणि अरे जे डिस्प्ले केला. त्याच्यानंतर आता मला न्यू एलिमेंट इन्सर्ट करायचा आहे. सो कोणत्या पोझिशनला करायचंय तो घ्यावा लागेल. के घेतलं. कोणता एलिमेंट इन्सर्ट करायचा आहे, आयटम घेतला आणि देन J इज इक्वल टू n. ह्या स्टेप पासून इथपर्यंत आपलं अल्गोरिदम आलं. कुठून, जे स्टेप पासून इथपर्यंत आपलं अल्गोरिदम आलं. अल्गोरिदमनी मेन मेमरी मध्ये बरोबर व्हॅल्यू जाईल आणि ती व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी आपण परत काय टाकलं, आपलं नेहमीचं लूप टाकलं. ओके. जस्ट नाउ कंपाईल करते, परत एकदा रन करते. नाउ टोटल 8 एलिमेंट आय वॉन्ट टू इन्सर्ट. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. So these are our array before inserting new element. ओके. आपला सुरुवातीचा अरे झाला. आता मला फोर्थ पोझिशनला एंटर पोझिशन टू इन्सर्ट अ न्यू एलिमेंट. 4 म्हणजे के ची व्हॅल्यू आली 4. आता मला कोणत्या पोझिशनला, फोर्थ पोझिशनला सपोज आय वॉन्ट टू इन्सर्ट 100. बघा
10, 20, 30 नंतर 40 च्या पोझिशनला 100 आला आणि बाकीचे 40, 50, 60, 70, 80 पुढे गेले. ओके, सो हे झालं तुमचं इन्सर्टिंग अ न्यू इलेमेंट इनटू द ॲरे. ओके, सो व्यवस्थित अल्गोरिदम स्टडी करा. आज जर तुम्हाला एवढं प्रॉपर जर कळालं नाही तर मला सांगा, मी उद्याच्या नेक्स्ट लेक्चरला सुरुवातीला परत हे अल्गोरिदम घेईल, देन डिलीट घेईल. स्टार्टिंगचा अल्गोरिदम आहे, एखाद्या वेळेस तुम्हाला थोडंफार 90%, 80% कळू शकतो, होल 100% कळणार नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. स्टार्टिंगचा अल्गोरिदम आहे आपलं. जर नाही कळालं तर मला सांगा, किंवा प्रोग्राम कसा लिहिला तुम्ही मॅम ते पण नाही कळालं तर ते पण सांगा. नेक्स्ट लेक्चरला मी परत एकदा हे घेईल. सुरुवातीला मी तुम्हाला रिपीट घेणार आहे जोपर्यंत तुम्ही अल्गोरिदमला यूज टू होत नाही. ठीक आहे, देन वी विल स्टार्ट. परत आपण हे अल्गोरिदम घेऊ. जर तुम्हाला कळालं नसेल तर देन आपण नेक्स्ट अल्गोरिदमला स्टार्ट करू. ओके.